पूर्णा तालुक्यातील मुजे कंटेश्वर संगमावर महाशिवरात्री निमित्त श्री कोटेश्वर महादेव यात्रा महोत्सव पूर्णा गोदावरी संगमावर हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज माने फुरकळसकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री कोटेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वर्ग, माऊली महाराज कदम, ऋषी महाराज कदम, गायनाचार्य संतोष महाराज, रोहिदास महाराज मादेगावकर, बाळकृष्ण महाराज कंटेश्वरकर, राजू महाराज सातेगावकर यांची उपस्थिती होती। महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी सकाळपासून कोटेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। या प्रसंगी सर्व भाविक भक्तांसाठी जवळपास 5 क्विंटलचा साबुदाणा, पेटखजूर, केळी, शेंगदाण्याचं प्रसादाचे वाटप करण्यात आले। उपस्थित भाविकांना हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज माने फुरकळसकर यांनी कोटेश्वराच्या उगमापासून तर कोटेश्वराच्या गोदावरी संगमाबाबत कीर्तनातून माहिती विशद केली। या देशात केवळ पूर्णा तालुक्यातच कोटेश्वराची पिंड महादेवासमोर आहे। ही कंटेश्वर व पंचक्रोशीसाठी मोठी बाब आहे। या कोटेश्वराच्या दर्शनासाठी देशातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमासाठी कंटेश्वर गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। आतमध्ये गेल्याच्या नंतर अंगाला शहारा आला, असा काटा आला अंगावर। स्वयंभू देवस्थान घडवलेलं बसवलेली महादेवाची पिंड वेगळी, पण हा कोटेश्वर बसवलेला नाही, स्वयंभू देवस्थान आहे। काय मारा सामर्थ्य भगवंताचं, ऐका ऐका ऐका। अरे अमृत पितात त्याला 33 कोटी देव म्हणतात, अमृत पितात त्याला 33 कोटी देव म्हणतात, पण हळहळ नावाचं विष पितात त्याला कोटेश्वर महादेव म्हणतात। कोटेश्वर आणि एकाच मंदिरात 2 पिंडी। दादा रिपीट कमी करा। एका मंदिरात 2 पिंडी, स्वयंभू कोटेश्वर समोर आहे आणि पाठीमाग महादेव आहे। काय पुण्य हो, काय पुण्य जगाचा मालक। अरे जगातला एकच देव असा आहे, तो भोळा आहे आणि चक्रवर्ती म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाचा अरे आम्ही रामाचं चरित्र ऐकलं, कृष्णाचं चरित्र ऐकलं। रामाच्या बापाचं नाव दशरथ राजा, आईचं नाव कौशल्या माता, कृष्णाच्या बापाचं नाव वसुदेव, आईचं नाव देवकी, महादेवाच्या बापाचं नाव माहितीये का? हो कीर्तनाला आलेली मंडळी, महादेवाचा जन्मच नाही, ते बापाचा माईचा संबंधच नाही। अरे हा जगाचा मालक आहे म्हणून समध्या देवायला देव म्हणतात गोळेगावकर, पण ह्याला देव के देव महादेव म्हणतात, महादेव। आणि या ठिकाणावर विष्णूची आणि या कोटेश्वर महादेवाची गळा भेट झालेली म्हणून या भगवंताचं नाव कोटेश्वर भगवान, कोटेश्वर भगवान। अजून सांगू का? जिथून गोदावरी माता गंगा निघाली, ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर निघाली, तिथून इथपर्यंत कोटी महादेवाची पिंड आहेत, कोटी। आणि इथं आल्याच्या नंतर कोटी महादेवाची पिंड झाली म्हणून या शिवलिंगाचं, या महादेवाचं नाव आहे कोटेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव। काय सामर्थ्य हो। श्रद्धेने या महादेवाला भजणाऱ्या, दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाचा कल्याण करणारा हा कोटेश्वर भगवान आहे। काही गोड मंदिर बांधले। एकदा या मंदिर देवस्थान कमिटीच्या मंडळीला टाळ्या वाजून आशीर्वाद द्या। गोडे गोड एवढं 40-50 लाखाचं मंदिर झालंय, काम होतंय। या कार्याला कोण्या राजकीय नेत्याचे पैसे नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला गाववाल्याला कोटी कोटी धन्यवाद।
बऱ्याच गावचे मंदिर बांधायला बिल बुक घेऊन गावगाव बोंबलत हिंडालेत माणसं. राग येऊ दे नका माझ्या बोलण्याचा, हे कॅमेरे असल्यावर भेव वाटते बोला. बरेच गावाचे महादेव मंदिर बांधायला बिल बुक घेऊन माणसं गाड्या करून हिंडायलेत गावगाव. पण या कोटेश्वराचं मंदिर बांधायसाठी कोण्या गावाला माणूस गेलो नाही. ज्याला कोणाला श्रद्धेनं द्यायचंय ते इथं आणून द्या, नाही तर आम्ही कोणाच्या घरी यायला तयार नाहीत. त्याला म्हणाव खरा कोटेश्वर. आणि अशा या कोटेश्वराच्या दरबारात आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. मागच्या अनेक वर्षापासून हा 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा, महाशिवरात्रीचा पर्व आहे. महादेवाला असं एकांतात राहायला आवडते, महादेवाला एकांतात राहायला आवडते. आणि या कोटेश्वरच्या पवित्र भूमीमध्ये हा महाशिवरात्रीचा औचित्य साधून सर्व गावकरी मंडळी, कंठेश्वर परिसरातील सर्व सद्भक्त मंडळी, या देवस्थान संस्थांच्या वतीने गावकरी मंडळीच्या वतीने मिळालेली कीर्तनाची शाळा सेवे संदर्भात गावकरी मंडळी व कोटेश्वर देवस्थान यांच्या वतीनं कंठेश्वरचं रत्न आदरणीय बाळकृष्ण महाराज कंठेश्वरकर यांनी फोन केला. म्हणे महाराज, महाशिवरात्रीची तारीख पाहिजे दुपारी 12 ते 2. गेल्या वर्षी मी फोन केलता पण हुंड्यात जमलं नाही. हुंडा ज्याला कळालं त्याला ज्याला नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. पण यावर्षी या म्हणले महाराज आमच्या कोटेश्वराच्या दर्शनाला. खरंच माझ्या जीवनात पहिल्यांदा दर्शन घेतलं, पण काय महाराज समाधान आहे.